नाही हे आपण सर्वांनी पाहिलं असेल की कोणा एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादाचा विषय तो सभागृहापर्यंत आणणं अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं. तुम्हाला त्या भागातील दोन्ही नगरसेवकांचे स्थायी समिती असेल मुख्य सभेत आपण या ठिकाणी त्यांचा निधी शून्य करणं हा खरं तर त्या भागातल्या नागरिकांवरती केलेला अन्याय आहे. आणि तुम्ही सर्वांनीच आता आपल्या माध्यमातून मी पाहिलं त्यांच्या सभागृह नेत्यांकडनं आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांना पत्र लिहिण्यात आलं, परंतु त्याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख केला गेला नाही की राष्ट्रवादीच्याकडनं आपल्याला कायम मदत राहिलेली आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की महापौर उपमहापौर यांच्या निवडणुका होत्या त्या काळामध्ये या सभागृह नेत्यांनी आम्हाला विनंती केली होती. त्याच पद्धतीने त्यांनी आमच्या नेत्यांना आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा असतील यांच्याशी आमची चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निधीमध्ये असेल किंवा विविध समित्या असेल त्याच्यामध्ये त्यांचा मान राखला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. आणि त्यांच्या या शब्दाचा मान ठेवून आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी त्यांच्याविरुद्ध फॉर्म न भरण्याचे आदेश आम्हाला दिले. त्याचे पालन आमच्याकडनं केलं गेलं. त्यांच्याकडनं मग अपेक्षा होती की प्रभाग समितीमध्ये आम्हाला या ठिकाणी ज्या रचना आहेत त्यांना बदलता राष्ट्रवादीला त्याच्यात संधी मिळावी, तशी तिथं कुठं न झाली. आपण पाहिलं असेल भारत मंडळमच्या वेळेस पण त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही आपल्या पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती त्यांना साथ द्यायची अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली. परंतु त्याचे उल्लेख या ठिकाणी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना पत्र त्याच्यामध्ये नव्हता. त्यामुळं या ठिकाणी नेत्यांना सर्व माहिती असावी या हेतूने मी आपले खरं तर महायुतीचे सर्व आमचे सर्वांचे नेते ज्यांना आपण इन्फ्रामॅन म्हणतो, विजनरी लीडर म्हणतो, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सर्व माहिती देण्यासाठी हे पत्र मी त्यांना लिहिलं. आज महापालिकेतला वाद इथं जो आहे तो त्यांच्या स्तरावरती त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी त्यांच्या लेवलवरती मिटवावा अशी आम्ही त्यांना विनंती केली. तुम्ही हस्तक्षेप करा असं डायरेक्ट म्हणलात. हस्तक्षेप करा म्हणजे स्थानिक भाजप नेते ऐकत नाही त्याचा असा अर्थ होतो का? कारण त्यांनी सुद्धा तुमच्यावर आरोप केले होते की स्थानिक नेतृत्व कमी पडलं. हा, ते लक्षात ठेवा. आरोप प्रत्यारोप हे होत राहतात राजकारणामध्ये काम करत असताना. विदाऊट आरोप प्रत्यारोप झाले नाही तर समजायचं की तिथे कुठेतरी घोटमाळ आहे. आज जर त्यांनी आरोप केला आणि मी त्यांच्यावरती करतो तर याचा अर्थ असा नाही की आमच्यात, पण काही मुद्द्यांवरती आमचं एकमत जर होत नसेल तर हा सराव म्हणजे स्वतः सभागृह नेत्यांनी सांगितलं की हा आता वरच्या लेवलचा विषय आहे. त्यामुळे मलाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहावं लागलं. जशाच तसं उत्तर आहे काही, जशाच तसं उत्तर आहे काही त्यांच्या पत्राला तुमचं उत्तर जशाच तसे म्हणजे जर त्यांनी जशी मागणी केली तर मला त्या पद्धतीचं उत्तर द्यावंच लागणार. अनुमोदक जे आहेत त्यांचाही निधी शून्य करणं, हा, अनुमोदकाचा निधी शून्य करणं हा खरं तर सभागृह नेत्यांना कसं पटलं मला माहीत नाही. जर एखादा व्यक्ती आपल्या पक्षाच्या एखाद्या सदस्याला सही देत असेल तर त्याला किंवा त्यांच्या वैयक्तिक वाद असेल एखाद्या सदस्या तर तो त्यांनी आमच्याकडं त्याची त्या पद्धतीने सांगता करावी जेणेकरून आम्ही त्या विषयावरती आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनीला सांगून हस्तक्षेप करून त्याला कुठंतरी आपल्याला लगाम घालता येते. परंतु डायरेक्टली आपण त्याचा निधी कमी केला त्याच पद्धतीने अनुमोदकाचा निधी तर शून्य करणं याला हास्यास्पद आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्यच राहिले नाही अशा पद्धतीचं ते काम त्यांनी केलंय. पण तुम्ही आता असं लिहिलंय की मित्र पक्ष म्हणून आम्हाला चांगली वागणूक प्रभाग समित्यामध्ये चांगलं स्थान मिळावं. मात्र तुम्ही विरोधी पक्ष आहेत महानगरपालिकेत, तुम्ही ठरवलंय का आता की भाजपासोबत समन्वयानं काम करायची, विरोधी पक्षाची भूमिका बाजूला ठेवायची? दादांनी इथं विरोधी पक्षाचा मॅन्डेट या ठिकाणी स्वीकारला होता. त्या पद्धतीने आम्ही या विरोधी पक्ष नेता म्हणून आमचे निलेशजी निकम यांना दिलेलं होतं. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस पुण्याच्या विकासाचा प्रश्न येईल दादांनी कायम ही भूमिका ठेवली की पुण्याचा विकासाचा एखादा मुद्दा असेल किंवा ते असेल आणि तो चांगला मुद्दा असेल तर विरोधाला विरोध न करता त्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ आणि ज्याच्यामध्ये पुण्याचं हित नाही पुण्याचं नुकसान आहे त्या विषयामध्ये आम्ही विरोधात राहू. बीडकरांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडून हा वाद मिटलेला आहे, पण मात्र वस्तुस्थिती बघितलं तर त्याच्या अजून खुलासा किंवा तो निधी जो थांबवलेला आहे त्याचा अजून त्यासाठी तर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याच्याबद्दलची माहिती दिली. त्यांनी त्यांचे दरवाजे बंद केलेले आहेत. त्यांनी म्हणले हा माझ्यापुरता हा वाद मिटलेला आहे, मग आम्हाला त्या ठिकाणी वरती जावंच लागणार ना.
पण सर दोघांमध्ये काही चर्चा झाली का? सुनेत्रा पवार आणि फडणवीस साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झाली का? तुमच्या कारण तुम्ही तुमच्या माध्यमांमधनच मला कळतं की आज ती बैठक आहे, समन्वय समितीची पण आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या मीटिंगमध्ये बहुतेक हा विषय होऊन जाईल. राज्यामध्ये महायुती आहे पण पुण्यामध्ये तसं दिसत नाही म्हणजे जाणीवपूर्वक केलं जाते असं वाटतं का? आज पुण्यामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच बसलेलो आहे, हे सत्य आहे. आणि पुण्यामधल्या विकासाच्या विषयावरती जर ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याला आम्ही समर्थन करू, ज्या गोष्टी पुण्याच्या हिताच्या नाहीत त्याला आम्ही विरोध करू.